तर आता गुणोत्तर चॅप्टर मधलं सगळ्यात लास्ट टाईप नंबर काय राहणार आहे या ठिकाणी, तर 8 राहणार आहे, जे की सगळ्यात महत्वाचं पण आहे आणि थोडंसं किचकट बी आहे. आता किचकट काही जण वाटते की ह्या क्वेश्चन कडे बघून, आता क्वेश्चन मध्ये काय दिलं तर हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गाच्या थेट प्रमाणात आहे. मग हिऱ्याची किंमत ₹87,880 आहे. त्याचे 2 तुकडे झाले ज्याचे वजन 5 आणि 8च्या प्रमाणात आहे. आणि हिरा तुटल्याने किती नुकसान झाले. आता अशा प्रकारचे जे म्हणजे पहिल्यांदा कोणती तर वस्तू होती, वस्तू काय तर त्याच्या वर्गाच्या प्रमाणात आहे असं काय तर सांगते सगळ्यात अगोदर, आणि नंतर त्याच्यानंतर काय म्हणणार आहे तर ते वस्तू तुटली म्हणते, 2 भागामध्ये तुटली, तर सांगा त्याच्यामध्ये नुकसान किती टक्के झाले काय नाही. अशा प्रकारचे क्वेश्चन कारण दिसायला थोडंसं हार्ड राहते, पण जर नॉर्मल कन्सेप्ट लॉजिक जर लावल्या तर हे बी क्वेश्चन समजून येते. ह्याच्यामध्ये काय म्हणले सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला. सगळ्यात पहिलं तर या वाक्याचा अर्थ आपल्याला समजा, काय वाक्याचा अर्थ समजायचा तर हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गाच्या थेट प्रमाणात आहे. म्हणजेच काय, हिऱ्याचं वजन कशाच्या प्रमाणात आहे तर त्या जे गुणोत्तर देऊ लागले जसं की आता 5 आणि 8 आहे ह्याच्या वर्गाच्या प्रमाणात आहे. म्हणजे ह्याच्या वर्गाच्या किंमत, आता हे काय आहे वजनाचं गुणोत्तर होय, हे बी वजन होय आणि हे बी वजन होय. हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गाच्या, वजन झालं हे वजनाचं गुणोत्तर 5 आणि 8 झालं, वजनाच्या वर्गाच्या थेट प्रमाणात आहे. म्हणजे ह्याचा जे वर्ग राहणार आहे, ह्याचा जे वर्ग जे राहणार आहे ते त्याची किंमत राहणार आहे. वर्गाच्या ह्याच्यामध्ये ते काय राहणार आहे तर किंमत. बघा इकडे हिऱ्याची किंमत, सगळ्यात महत्वाचं वाक्य, हिऱ्याची किंमत कसं आहे त्याच्या वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे. वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात म्हणजेच काय झालं त्याची किंमत. आता ह्याची किंमत किती येईल, आता 5चा वर्ग किती येणार आहे या ठिकाणी तर 25 येणार आहे, 8चा वर्ग किती येणार आहे या ठिकाणी तर 64 येणार आहे. अशा प्रकारचं म्हणाले त्यानं. आता सगळ्यात अगोदर ते आपल्याला काय करायचं सांगतो या क्वेश्चन मध्ये, पहिल्यांदा नीट प्रश्न वाचले आपण, वाचल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी कसं सोडवायचं याला थोडंसं चेक करा. पहिल्यांदा वजन काढायचं ह्याचं, हिऱ्याची किमतीकडे नंतर बघू, त्याच्या वजनाच्या वर्गाच्या थेट प्रमाणात आहे म्हणाले ना. पहिल्यांदा एक काम करा, त्यांचे वजन किती होतं, 2 तुकडे पडलेत, 2 तुकडे पडलेत म्हणजे काय, पहिल्यांदा 5 पडले, नंतर तुकडा कोणता पडला तर 8 पडला. पहिला तुकडा कितीचा पडला 5चा, नंतरचा तुकडा किती पडला 8चा. आता 2 तुकडे झालेत, समजा आता एक हिस्सा हिरा आहे, समजा एक हिस्सा 5 आहे आणि एक हिस्सा किती आहे 8 आहे. हा एवढा 2 तुकडे पडलेत, मी काय करलो आता सगळ्या दोघांना जोडलो. नवीन जेव्हा होता हिरा, नवीन आणला होता ना तेव्हा, त्यावेळेस हिरा किती असेल, ह्याचा 8 हिस्सा ह्याचा 5चा, टोटल मिळून किती झाले या ठिकाणी तर 13 झाले. टोटल मिळून किती झाले असतील या ठिकाणी तर 13 झाले असतील. आता मला काय करायचं आहे, 13 तर झालं ठीक आहे, टोटल हिस्सा तर 13 होता सुरुवातीला 13 होता. मग आता सुरुवातीला किती होतं या ठिकाणी तर 13 होतं, सुरुवातीला किती होतं 13, पण आता तुटून 2 भागामध्ये डिवाइड केले, 5 आणि कितीच्या प्रमाणात 8च्या प्रमाणात. पण एक का वय माहित आहे, वजन होय, वजनाचं गुणोत्तर होय. बघा इकडं त्यांचे वजन 5 आणि 8च्या प्रमाणात, म्हणजे एकाचं 5 पडलं दुसऱ्याचं 8 पडलं, मग टोटल सुरुवातीला किती वजन असेल 13 वजन असेल. आता मला काय करायचं, याची किंमत काढायचं आहे. आता मला काय करायचं आहे, हिऱ्याची किंमत काढायचं आहे. आता हिऱ्याची किंमत कशी निघते, वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे म्हणाले. म्हणजेच आता काय याची किंमत कशी राहणार आहे, आता 5 आहे ह्याचा वर्ग म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी तर 25 येणार आहे. 8 आहे, 8चा वर्ग या ठिकाणी किती येणार आहे त्या ठिकाणी 64 येणार आहे. म्हणजे ह्या हिऱ्याची किंमत किती झाली 25 गुणोत्तर आणि ह्याची किती आहे तर 64 गुणोत्तर. पण जे ओरिजिनल नवीन होता हिरा सुरुवातीला त्याचं किती असेल आता किंमत, 13चा वर्ग किती येणार आहे या ठिकाणी 169 येणार आहे. इथं आपल्याला थोडंसं गोष्ट समजाव, काय समजायचं या ठिकाणी बघा इकडं, कारण काही जणाला थोडंसं समजायला किचकट जाते, पण होईल तितकं मी प्रयत्न करू घ्यायला समजायच्या लँग्वेज मध्ये आणि होईल तितकं शॉर्ट मध्ये सांगायचं. वजनाचं गुणोत्तर 5 आणि 8 होतं, टोटल किती वजन झालं असेल मग सुरुवातीला 13 झालं असेल. त्याने काय म्हणाले, त्याची किमतीचं जे गुणोत्तर राहणार आहे, किंमत जे राहणार आहे त्याच्या वजनाच्या वर्गाच्या इतकं राहणार आहे. मग ह्याचं जर वजन 5 असेल त्याची किंमत किती राहणार आहे 25 राहणार आहे. ह्याचं जर 8 असेल ह्याची किंमत किती राहणार आहे तर 64 राहणार आहे. आणि मेन सुरुवातीला त्याची किंमत किती होती या ठिकाणी तर 169. आता हे झालं गुणोत्तरामध्ये. मग आता सुरुवातीला 169 किंमत होती, आता तुटल्याच्या नंतर 2 भागामध्ये तुटली,
मग आता मला सांगा, तुटल्याच्या नंतर जर मी दोघालाही सेपरेट सेपरेट जर मी ऍड केलो किमतीमध्ये, 5 आणि 4 या ठिकाणी किती होणार आहे? या ठिकाणी तर 9 होणार आहे. 5 आणि 4 किती आलं? 9. आणि 6 आणि 2 किती होणार आहे? त्या ठिकाणी 8 होणार आहे. 6 आणि 2 किती झालं या ठिकाणी? तर 8 झालं. म्हणजे सुरुवातीला 169 रुपये होते, आता किती झालेत? 89 झालेत. किती झाले त्या ठिकाणी? तर 89. म्हणजे ह्याच्यामध्ये किमतीमध्ये लॉस होलाय. किमतीमध्ये काय होलाय? लॉस. वजनामध्ये बघलेत नाही आपण, किमतीमध्ये बघायला 169 सुरुवातीला होतं, आता 89 झाले टोटल. लॉस तर झालाय. आता तेच आपल्याला 2 तुकडे झाले या प्रमाणात आहे, तर हिरा तुटल्याने किती नुकसान झाले मग आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं मला, की सुरुवातीला हिऱ्याची किंमत किती होती? तर 87, 88, 0. 87, 88, 0 होती. आणि सुरुवातीला रुपयामध्ये म्हणजे गुणोत्तरामध्ये टाका. आता गुणोत्तरामध्ये किती रुपये होते या ठिकाणी? किंमत किती होती? कारण किमतीचं गुणोत्तर आहे बघा. सुरुवातीला किती होतं या ठिकाणी? तर 169 होतं. आता गुणिलेमध्ये जे आपल्याला काढायचं आहे ते टाकायचं. कधी बी लक्षात ठेवायचं, वरी रुपये येणार आहे त्याचं गुणोत्तर खाली येणार आहे. गुणिलेमध्ये काय करायचं आहे? जे आपल्याला विचार आले. काय विचार आले आपल्याला? हिरा तुटल्याने किती नुकसान झाले म्हणे. हिरा तुटल्याने किती नुकसान झालं? सुरुवातीला 169 होतं, आता किमतीमध्ये 89 झालं. नुकसान तर होऊ आलंय. मग आता कितीनं कमी झालंय? म्हणजेच काय, 169 मधून 89 गेले, एवढं तर नुकसान झालंय त्याचं. आता किती झालंय कसं काढायचं? 9 मधून 9 गेले, 0 झाले. 16 मधून 8 गेल्या ठिकाणी किती उरायत? तर 8 उरायत. 80चं नुकसान झालं. नुकसान किती झाले? किमतीमध्ये 80चं नुकसान झालं. सुरुवातीला एवढे रुपये होते, म्हणजेच गुणोत्तरामध्ये किती रुपये आले? 169 आले. नुकसान किती चौलाले? तर 80 चौलाले. म्हणजे हेच आपल्याला काढायचं. आता कटतंय का चेक करायचं की कितीनं कटल काय नाही. आता ह्या ठिकाणी 13 कटल का? कारण 13चा वर्ग 169 हा या ठिकाणी 13 भाग घालून बघू. 13 1 13, कारण बाकी संख्येनं तर कटणार, 3 तर कटणार. आता त्याच्यानं डायरेक्ट मी कितीनं भाग घालवलं? 13. 13 1 13. किती उरले या ठिकाणी? तर 3 उरले. 13 3 39. तर 13चा भाग बसला. वरी कुठं 13 भाग जाते का बघा? 13 2 26, 13 3 49, 13 4 52, 13 5 65, 13 संग 78. 13 संग किती आलं या ठिकाणी? तर 78 आलं. 78 म्हणजे या ठिकाणी किती उरायचं? 78चे वरचे 2 80 झाले, वरचे 7 म्हणजे किती झाले टोटल? 9. 13 संग 78, 13 सत्ती 91. 13 सत्ती किती आले या ठिकाणी? 91. 91 म्हणजे किती उराले या ठिकाणी? तर 7 उराले, डबल 78 झाले. 13 संग 78, 13 0 जा 0. अजून 13 कटते या ठिकाणी. आता 13 भाग द्यायचं कितीनं? ह्याला थोडंसं साईडलाच लिहितो मी. 6 7 6 0 भागिले मध्ये 13 गुणिले मध्ये 80. 13 1 13, 13 2 26, 33 53 52, 13 5 65. 13 5 किती आल्या ठिकाणी? 65. 66 67, 2 उराले 26 झाले. 13 2 26, 13 0 जा 0. 520 गुणिले 80 उराले. काय उराले या ठिकाणी? तर 520 गुणिले 80. गुणाकार करायचा, इथं 1 0 आहे, इथं 1 0 आहे, उत्तरामध्ये 2 0 देऊन टाकून त्या सगळ्यात अगोदर. तर त्याच्यानंतर 52 गुणिले 8 करा. 8 2 16चे 6, हातचे आली 1, 8 5 40 आणि 1 41. म्हणजे नुकसान किती झालं या ठिकाणी? तर 41,600चं नुकसान झाले या ठिकाणी. 41,000 किती रुपयाचं? तर 600 रुपयाचं नुकसान झालंय. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर बी असेल. काहीच नाही, होईल तितक्या याच्यामध्ये शॉर्टच केले आपण. किंमत टाकल्या, किमतीच्या मध्ये किमतीचं गुणोत्तर खाली टाकल्या, गुणिलेमध्ये नुकसान कितीचं झालं या ठिकाणी? तर पहिल्यांदा 169 रुपये होते असं समजा, आता तुटल्याने किती झाले? 89 रुपये झाले असं समजा. मग आता लॉस किती चौला? लॉस काढायला मला मायनस करावं लागेल. मग किती आलं या ठिकाणी? तर 80. 80 आलं ना मी गुणिलेमध्ये, कारण ज्याची किंमत काढायचं राहते ते गुणिलेमध्ये टाकायचं कधी बी. 80 टाकल्या किती आलं या ठिकाणी? तर मग 41,600. ऑप्शन नंबर काय असेल आपलं या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर बी असेल. कारण आता हे 2024 मध्ये लेटेस्ट मध्ये विचारलेलं होतं, महत्वाचं टाईप आहे. आणि लई जणाला हे क्वेश्चनचं म्हणजे अर्थ समजला नाही. अर्थ तर समजायला प्रॉब्लेम येतेच, पण सोल्युशन बी याचं पुस्तकामध्ये बघायला गेलं तर लॉंग मेथड आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, याच्यामध्ये शॉर्ट होईल तितकं शॉर्ट होतं. ह्याच्यापेक्षा शॉर्ट तर कोणतं राहू शकणार. या शॉर्ट मेथडनं पहिल्यांदा इथं किंमत काढून घेतल्या, बाकी किमती भरल्या बस. आता सेम पॅटर्नवर अजून एक गणित आले या ठिकाणी. आता या ठिकाणी काय म्हणते? तर हिऱ्याचे मूल्य त्याचे वजनाच्या वर्गाच्या थेट प्रमाणात आहे म्हणजे हिऱ्याची जी किंमत आहे त्याच्या वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे म्हणाले. वजन जेवढं राहणार आहे त्याच्या वर्गामध्ये काय राहणार आहे? त्याची किंमत राहणार आहे.
हिऱ्याची किंमत 69660 आहे. त्याचे दोन तुकडे झाले ज्याचे वजन 4-5च्या प्रमाणात आहे. म्हणजे हिरा तुटल्याने काय नुकसान होते? म्हण क्वेश्चन चांगला आहे. सुरुवातीला मला सांगा वजन किती आहे? वजनाचं गुणोत्तर लिहा या ठिकाणी. वजन दोन तुकडे पडले 4 आणि कितीच्या हिशामध्ये पडले? तर 5च्या हिशामध्ये पडले. ह्याचा अर्थ सुरुवातीला त्याचं वजन किती होतं? 5 आणि 4 9 होतं. सुरुवातीला वजन किती असेल या ठिकाणी? 9 असेल. पण आता किंमत मध्ये काय होणार आहे? वजन तर काढले या ठिकाणी, आता काय काढायचं आपल्याला? किंमत काढायचं. किंमत कशी राहणार आहे म्हणले? वजनाच्या वर्गाच्या प्रमाणात. म्हणजे वजन जेवढे बी काय राहणार आहे त्याचा वर्ग करा. 4चा वर्ग किती राहणार आहे या ठिकाणी? 16. 5चा वर्ग किती राहणार आहे? 25. आणि सुरुवातीला किती किंमत होती? 9चा वर्ग 81. सुरुवातीला 81 रुपये होते असे समजा गुणोत्तरामध्ये. नंतर 2 भाग पडल्यावर एवढे झाले. आता काय करायचं आहे मला? दोघांची मिळून बेरीज करा. आता दोघांची मिळून किती होतात रुपये? 16 अधिक 25 करायचा मला. 6 आणि 5 किती होणार आहेत? 11ला 1, हातचे आले 1, 2 आणि 1, 3 आणि 1, 4. किती झाले या ठिकाणी? आता तर 2 भाग पडल्यावर किंमत किती झाली? 41. आणि सुरुवातीला किती होती? 81. ह्याचा अर्थ लॉस तर होऊ लागला. सुरुवातीला 81, मग आता किती झाले? दोघात जोडून 41 झालं. मग आता लॉस नुकसान कितीच होऊ लागलं? नुकसान बरोबर 81 मधून 41 गेले, किती उरले या ठिकाणी? तर 1 मधून 1 गेलं 0, 8 मधून 4 गेलं 4 उरले, 40चं नुकसान झालं. आपल्याला काय विचारलंय? काय नुकसान होते? म्हणजे नुकसानच काढायचं. याचा अर्थ मला सांगा, सुरुवातीला हिऱ्याची किंमत किती दिली? 69660. आणि आपण गुणोत्तरामध्ये किती रुपये काढल्या टोटल? सुरुवातीला किती होते का? इथं 81 होते सुरुवातीला. मग हे 81ला 81 टाकलो मी, ह्याच गुणोत्तर खाली टाकलो गुणिले मध्ये. जेवढंही काही लॉस झालंय, कारण जे काढायचं राहते ते गुणिले मध्ये यावं कधी पण. काय काढायचं आहे? नुकसान टक्केवारी काढायचं. नुकसान टक्केवारी किती आहे या ठिकाणी? तर 40 आहे. किती आहे या ठिकाणी? तर 40 आहे. आता कट करा, जेवढ्यानं कट होते तेवढ्यानं. जसं की मला समजलं की या ठिकाणी 9 न भाग चालेल. 9 9 81. इकडं 9 सक 54, 9 सत्ते 63. 9 सत्ते किती आले या ठिकाणी? तर 63. 63 म्हणजेच किती उराले या ठिकाणी? 6. 9 सक 54, 9 सत्ते 63. 63 म्हणजे वापस 3 उराले 36 झालं. 9 चौक 36, 9 0 जा 0. वापस 9 न इथं कट होते. वापस 9 न कट होते. 9 1 9. 9 आठम किती आले या ठिकाणी? 72. 72 म्हणजेच किती उराले या ठिकाणी? तर 5. 54 झाले. 9 सख 54, 9 0 जा 0. 860 गुणिले किती उराले या ठिकाणी? तर 40. गुणाकार कसं करणार आपण? 1 2. उत्तरामध्ये 2 0 आले. आता 4 ने इकडे गुणाकार करा. 4 सख किती आले या ठिकाणी? 24चे 4. 4 सख 24चे 4. हातचे आले किती या ठिकाणी? तर 2. 4 8 32, 32 33 34. 34,400 आपलं उत्तर असेल. किती असेल या ठिकाणी? तर 34,400. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? तर सी असेल. कारण दोन्ही क्वेश्चन 2024 मध्येच विचारलेले आहेत. हे पॅटर्न लई परेशान केले पोराला. पण आता इथून पुढे तर आपल्याला ह्याच्यामध्ये परेशानी काहीच होऊ नये, कारण सगळे कन्सेप्ट मी ह्याच्यामध्ये क्लिअर करून टाकून दिलो 2च क्वेश्चन मध्ये. तर आता याच्यानंतरचं नेक्स्ट गणित. आता नंतरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणते? दोन संख्यामधील गुणोत्तर किती आहे या ठिकाणी? तर 7 आणि 8 आहे. प्रत्येक संख्या 4 ने वाढल्यास गुणोत्तर किती होते म्हणाले? 9 गुणोत्तर 10 होते म्हणाले. तर नंतर संख्यामधील होईल, नंतर याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड झाले बहुतेक, होईल ह्याला न कट करा आहे, कारण नच काय म्हणाले? तर संख्यामधील फरक किती म्हणाले? तर संख्यामधील फरक किती, असं आपल्याला क्वेश्चन विचारलंय. हे बी टाईप आपण शिकल्या होत्या, पण आता संख्याच्या रूपामध्ये आलेत. आता काढायचं कसं आहे आपल्याला? पहिल्यांदा कसं होतं ते उत्पन्न बचत अशा प्रकारचं आलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण क्रॉस केल्या होत्या. इथेही तेच करायचं. दोन संख्यामधील गुणोत्तर किती दिले या ठिकाणी? दोन संख्यामधील 7 गुणोत्तर किती होते या ठिकाणी? तर 8 आहे. 7 गुणोत्तर किती आहे? 8 आहे. प्रत्येक संख्या 4 ने वाढल्यास गुणोत्तर 9 गुणोत्तर 10 होते. म्हण आपण एकच काम करायचं आहे, गुणोत्तराच्या खाली गुणोत्तर लिहून घ्या. एवढंच काम करा. गुणोत्तराच्या खाली काय करायचं आहे? गुणोत्तर. दोन संख्यामधील गुणोत्तर किती होतं? 7 आणि 8 होतं. प्रत्येक संख्यामध्ये 4 वाढल्यास गुणोत्तर किती होते? 9 आणि 10. 9 गुणोत्तर किती ओलाले या ठिकाणी? 10 ओलाले. पण कधी झालंय 10? प्रत्येकामध्ये 4 वाढल्यावर, म्हणजे ह्याच्यात बी 4 वाढाले, ह्याच्यात बी 4 वाढाले.
दोन्ही मध्ये 4 वाढाल्यावर काय होणार आहे, गुणोत्तर 9 आणि 10 उलाले. आपण आता हे प्रोसेस बघितल्या होत्या. इथं असं जर आलं तर आपण काय करत होत्या, तर क्रॉस गुणाकार करत होत्या बघा. काय करत होत्या, तर क्रॉस गुणाकार. इथंही क्रॉस गुणाकार येते. क्रॉस गुणाकार तर बेसिक कन्सेप्ट आहे, प्रत्येकाला लागू पडते. पण त्याच्या अगोदर बी मी एक गोष्ट शिकलो होतो. कोणती शिकवलं होतं, तर ह्या ठिकाणी 7 पासून 9 कितीनं वाढालंय, 2 न वाढाले. 8 पासून 10 कितीनं वाढालंय, तर 2 न वाढाले. हे बी 2 सारखं वाढाले आणि 2चीच किंमत इथं बी 4 आहे, इथं बी 4 आहे. जर समजा इथं 2 समान संख्येनं वाढाले पण इथं 4 आणि इथं जर 5 असतं तर मला क्रॉस गुणाकार करावं लागलं असतं. पण आता इथं काय, इथं गुणोत्तरामध्ये 2 न वाढालंय, इथं 2 न वाढालंय आणि 2चीच किंमत 4 आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, त्या 2ची किंमत किती राहणार आहे, 2 गुणोत्तराची किंमत तर 4 न वाढली ना. संख्या किती न वाढली, तर 4 न वाढली. 2चीच किंमत किती राहणार आहे या ठिकाणी, तर 4. ह्याचा अर्थ काय, तर मग 1ची किंमत किती राहणार आहे, 1ची किंमत 2. 1ची किंमत किती आली या ठिकाणी, 2. आपल्याला काय म्हणाले, त्या संख्यामधील फरक शोधा म्हणून. त्या संख्यामधील फरक शोधा. संख्या सुरुवातीच्याच शोधायचं. सुरुवातीचं जर सर नॉर्मल जर मला संख्यामधील फरक शोधा तर सुरुवातीच बघायचं. सुरुवातीला किती होतं, 7 आणि 8 होतं. फरक म्हणजे लक्षात यावं की वजाबाकी. मग सुरुवातीला संख्येमधील वजाबाकी किती आहे, 7 मधून 8 किंवा 8 मधून 7 गेले, 1 उराले आणि 1चीच किंमत आपण इथं काढल्या ना, ऑलरेडी काढल्या. 1ची किंमत किती आली या ठिकाणी, तर 2 आली. मग फरक बरोबर किती येणार आहे या ठिकाणी, फरक बरोबर किती राहणार आहे या ठिकाणी, तर 2चाच राहणार आहे या ठिकाणी. फरक विचारावर कोणता येणार ऑप्शन नंबर या ठिकाणी, 2. जर समजा इथं अलग अलग जर असतं तर काय केले असते आपण, क्रॉस गुणाकार. क्रॉस गुणाकार बी ह्यालाच करून दाखवतो मी. एकतर असं पण येते किंवा ह्याला क्रॉस लिहितो मी. क्रॉस ना तर सगळे गणित सुटणार इथं. जसं की 2 संख्यामधील गुणोत्तर सुरुवातीला किती होतं या ठिकाणी, 7 आणि 8 होतं. ठीक आहे. 4 न वाढल्यावर गुणोत्तर 9 आणि 10 उलाले. जेवढ्या संख्या वाढायत तेवढं खाली लिहायचं, कारण गुणोत्तर एका खाली एक एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकामध्ये 4. कधी काय म्हणते, ह्याच्यामध्ये 4 वाढवले पहिल्या संख्येत, दुसऱ्या संख्येत 5 वाढवाले, मग या ठिकाणी आपल्याला क्रॉस गुणाकार करावं लागते. पण आता इथं सारखंच म्हणायला ना काही प्रॉब्लेम नाही. दोघीमध्ये 4 वाढालेत. आता काय करता, तिरपा गुणाकार. 10 गुणिले 7, 9 गुणिले 8. नंतर इकडं ह्याचं आणि ह्याचं किती येते या ठिकाणी, 10 7 किती आले या ठिकाणी, 70. मायनस करते आपण, 9 8 किती आले या ठिकाणी, तर 72. याची किंमत काय राहणार आहे इकडं, 9 चौक किती आले या ठिकाणी, 36. मायनस 10 गुणिले 4 करा, 10 4 किती येणार आहे या ठिकाणी, तर 40 येणार आहे. मग आता इथं चेक करा, 72 मधून 70 गेले, मायनस बिनस काहीच गंधन नाही. 72 मधून 70 गेले, किती उरले, 2. 2चीच किंमत किती आली या ठिकाणी, 40 मधून 36 गेले, 4 उरले. मग 2ची किंमत जर 4 असेल, मग 1ची किंमत किती येणार आहे, 2ची किंमत जर 4 असेल, 1ची किंमत बे 1 बे, इकडे बे 2 4, 1ची किंमत किती आली या ठिकाणी, 2 आली. आपल्याला काय विचारले, नंतर संख्यामधील फरक म्हणजेच काय, 7 आणि 8 मध्ये फरक कितीचा आहे, फरक बरोबर 1 आहे. फरक इथे बघा किती आहे, 7 आणि 8 मध्ये 1चा फरक, आणि 1चीच किंमत आपल्याला किती दिली या ठिकाणी, तर 2 दिले. हे आहे आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, तर ए असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. जर इथं अलग अलग आले किंवा फरक विचित्र काही आला, क्रॉस गुणाकार करा, हे सगळीकडे लागू पडते. पण जर समान आला फरक, इथं बी समान आकडे आहेत, तर सरळ सरळ पहिल्याची मेथड लावा. आता नेक्स्ट क्वेश्चन ह्याच टाईप वरलं, जसं की हे म्हणाले इथं, काय म्हणते क्वेश्चन मध्ये, तर 2 संख्या 49 आणि 64, 49 आणि 64 या प्रमाणात आहेत. दोन्ही संख्या 10 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 54 आणि 69 होईल. 2 संख्यामधील फरक काय, सुरुवातीला किती होते या ठिकाणी, 4 9 49, गुणोत्तर किती होते या ठिकाणी, तर 64. हे होतं सुरुवातीला किती होते या ठिकाणी, 49 आणि 64. दोन्ही संख्या 10 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 54 आणि किती होलाले, 54 आणि 69 होलाले. पण कधी होलाले हे, ह्याच्यामध्ये बी 10 न वाढली संख्या, ह्याच्यामध्ये 10 न वाढली संख्या. मग आता आपलं काम एकच आहे. कोणतं काम आहे आपल्याला, 2 संख्यामधील फरक म्हणाले. तुम्ही पहिल्यांदा इथं किती वाढले चेक करा बरं. 49 पासून 54 झाले, 49 पासून 54 म्हणजे प्लस 5 न वाढाले. इकडेही चेक करा, 64 पासून 69 वाले म्हणजे प्लस 5 होलाले. आणि इकडे बघा, इकडे 10 इकडे 10 आहे, सारखं सारखं आलं. इकडले 2 सारखे आहो, हे 2 सारखे आहो, मग आपली मेथड काम करते. कोणती काम करते, 5 न वाढले म्हणजेच काय, 5चीच किंमत किती राहणार आहे या ठिकाणी संख्यामध्ये, बघा किती न वाढाले, 10 न वाढाले.
5चीच किंमत किती आहे या ठिकाणी 10 संख्या आहे. मग 1ची किंमत बघा 5 1 5, तिकडे भाग द्या 5 5 दोन्ही 10, म्हणजे एका गुणोत्तराची किंमत किती आली या ठिकाणी तर 2 आली. आपल्याला काय विचारायचं, दोन संख्यामधील फरक काय. आता मला फरक काढायचा आहे या ठिकाणी. फरक कसं काढतो बघा. फरक मध्ये 64 मधून 49 मला वजा करावं लागेल, कारण दोन संख्या सुरुवातीला कोणते होते 49 आणि 64 होते. मग 64 मधून 49 गेले, किती उरले बघा. आता इथं किती गुणोत्तर येते, 49 मध्ये 1 टाकल्यावर किती होणार या ठिकाणी 50 होणार आहे. वरी 50 60 64 14 आणि 1 किती झाले या ठिकाणी 15. आता हे 15 गुणोत्तर झालं. 15 काय झालं गुणोत्तर. मग एका गुणोत्तराची किंमत किती आहे 2 आहे. मग 15ची जर काढायचं असेल तर गुणिले काय करावं लागेल मला 2 करावं लागेल. 15 दोन्ही किती येणार आहे या ठिकाणी तर 30 येणार आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल आपल्या या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं उत्तर असेल. आता या ठिकाणी पुढचं जर क्वेश्चन बघितलं आपण, आता हे क्वेश्चन काय म्हणाले. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, की लायब्ररीत गणिताच्या पुस्तकांच्या संख्येच्या 25% भौतिकशास्त्राच्या पुस्तकाच्या संख्येच्या 2/3 असतात. क्वेश्चन, गणित की पुस्तक की संख्या का संख्येच्या, ठीक आहे. गणिताच्या पुस्तकाच्या संख्येच्या 25% भौतिकशास्त्राच्या पुस्तकाच्या संख्येच्या 2/3 असतात. इथं थोडस एक कॉमा द्या, इथं एक कॉमा एक ऍड करायचं आपल्याला. क्वेश्चनचा अर्थ काय म्हणाले पहिल्यांदा समजा आपल्याला, की लायब्ररीत गणिताच्या पुस्तकांच्या संख्येच्या 25% म्हणजेच काय, गणित आहे सुरुवातीला, हे काय या ठिकाणी गणिताचे पुस्तक आहेत समजा. गणिताचे पुस्तक जर काढले आपण, गणिताच्या पुस्तकाच्या संख्येच्या 25% म्हणजे गणिताच्या किती टक्के 25%. गणिताच्या किती टक्के 25%. टक्के लागल्यानं भागिलेमध्ये काय केलो मी 100 किलो. या ठिकाणी कोणत्याही संख्येच्या पुढे टक्के लागले याचा अर्थ काय होतो तर भागिलेमध्ये 100 होणार आहे. गणिताच्या पुस्तकाच्या संख्येच्या 25% भौतिकशास्त्राच्या पुस्तकाच्या संख्येच्या 2/3 आहे म्हणजेच गणिताचे जे 25% राहणार आहेत तेच कशाच्या बरोबर राहणार आहेत, हे जे भौतिकशास्त्र आहे या ठिकाणी भौतिकशास्त्राच्या पुस्तकाच्या संख्येच्या 2/3. 2/3 म्हणजेच हे वय 2/3. 2/3 किती वय या ठिकाणी तर 3 होय. तर गणिताचे व भौतिकशास्त्राच्या पुस्तकांचे संख्येचे गुणोत्तर किती कोणाचं विचारलंय, गणिताचं आणि भौतिकशास्त्राचं विचारलंय. मग अशा प्रकारे जे राहणार आहे, इथून पुढची प्रोसेस आपल्याला माहिती आहे की एक काम करायचं आहे, गणित आणि भौतिकशास्त्र एका खाली एक आणा, समोर काय येणार आहे त्याचं मग गुणोत्तरच येणार आहे. इथं गणित जशाला तसं ठेवतो मी या ठिकाणी, गणितला गणित. हे भौतिकशास्त्र गुणिलेमध्ये आहे, ह्याला इकडे आणा भागिलेमध्ये. हे कशात आला तर भौतिकशास्त्रामध्ये आलं. बरोबर मध्ये काय उरते, मग या ठिकाणी किती उरलंय 2/3 ला 2/3 जशाला तसं. पण हे 25/100 आहे, ह्यालाही मला पलीकडे टाकावं लागते, कारण गणित आणि भौतिकशास्त्र एकीकडे आणलो मी. 25/100 जेव्हा पलीकड जाते त्यावेळेस पलीकड जाताना हे उलट होऊन जाणार आहे, जशाला तसंच आहे ना. 25/100 ला काय होणार आहे आता ते 100/25 होणार आहे. 100 किती होणार आहे या ठिकाणी 25 होणार आहे. आता जर कटत असेल तर कट करा, जसं की इथं 25 1 25, 25 चौक 100. मग आता या ठिकाणी किती उरालंय 4 2 8, 4 2 किती आलं 8, भागिलेमध्ये इथे किती उरालंय 3 1 3. गणित आणि भौतिकशास्त्र आले समोरासमोरचे एक टाईपचं गुणोत्तरच राहते, हे बी बघितले होते आपण. आपल्याला काय विचारलंय, गणिताचं व भौतिकशास्त्राच्या पुस्तकाच्या संख्येचं गुणोत्तर. सुरुवातीला मला गणित लिहावं लागेल आणि नंतर काय लिहावं लागेल या ठिकाणी तर भौतिकशास्त्र. गणिताचं किती आहे, मग गणिताची किंमत किती आली या ठिकाणी तर 8. भौतिकशास्त्र किती आहे या ठिकाणी बघा तर 3. गुणोत्तर किती आलं या ठिकाणी तर 8/3. 8/3. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर सी असेल आपलं गणिताचं उत्तर. आता नेक्स्ट क्वेश्चन,
विद्यापीठात अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि विज्ञान विषयाच्या जागा 7, 8, 9 या प्रमाणात आहेत. या जागा अनुक्रमे 20%, 30%, 60%ने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. वाढलेल्या जागांचे प्रमाण किती असेल? क्वेश्चन भारी आहे, 2023 मध्ये विचारलेला आहे. सोडवायचं कसं बघा आता ह्याला. आता काय म्हणते माहिती आहे का, विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि विज्ञान म्हणजेच काय होय ते इंजिनिअरिंग, प्रबंधन आणि विज्ञान. नाव काही का असं, फक्त आपण मांडणी करायचं बस. पहिल्यांदा कोणती आली या ठिकाणी? अभियांत्रिकी. नंतर कोण आलंय? व्यवस्थापन. नंतर काय आलं या ठिकाणी? तर विज्ञान. नंतर काय आलं या ठिकाणी? तर विज्ञान आलं. सुरुवातीला जागे किती होते मला सांगा? सुरुवातीला कोणत्या प्रमाणात होते? 7, नंतर 8, नंतर 9 या प्रमाणात होते. पण या जागा अनुक्रमे 20%, 30%, 60%ने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच काय, ही जागा मला वाढवायची आहेत. किती टक्क्यानं वाढवायचा आहे? ह्याच्यामध्ये 20% वाढवायचा आहे, ह्याच्यामध्ये 30%, ह्याच्यामध्ये 60% वाढवायचा आहे. वाढलेल्या जागांचे प्रमाण किती असेल? आता एक काम करूत आपण. आता इथं 7 आहे सुरुवातीला. 7 मध्ये जर मला 20% जर वाढवायचं असेल तर किती होणार आहेत? 120% होणार आहे. 120%. पण ज्यावेळेस मी तो सोडवतो, कारण कोणत्याही संख्येमध्ये सुरुवातीला जर 20% जर मला वाढवायचं असेल, जर समजा उदाहरणार्थ संख्या आहे, समजा 15 आहे, 15 मध्ये मला 20% वाढवायचं, तर मग काय करायचं? 100 मध्ये 20% प्लस करा. किती टक्के होणार आहेत? 120%. 120 भागिले 100 असं ते काढायचं. आता काय करणार आहे या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी किती आहे? अभियांत्रिकी 7 आहे. 20% वाढलं, पण इथं प्रॉब्लेम काय होते? 1010 कट करतो मी. 2×5 = 10, 2×12 कट होते. पण इथं पॉइंट मध्ये येते घरानं. कशामध्ये जाणार आहे? पॉइंट मध्ये. पण पॉइंट मध्ये गेले की थोडंसं पोराला प्रॉब्लेम या सुरू होते. मग एकतर तुम्ही एक काम करा, बगर पॉइंटचं जर पाहिजे असेल, गुणोत्तरामध्ये तुम्ही इथं 7, 8, 9 आहे, ह्याला एक काम करा, ह्याला तुम्ही 70 म्हणा, काही प्रॉब्लेम आहे ना. ह्याला 70 म्हणा, ह्याला 80 म्हणा, ह्याला 90 म्हणा. कारण नंतर कटिलो तरी मी 1010 कट होऊन जाणारच आहे ना. गुणोत्तर सेम राहते, गुणोत्तरामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता एक काम करा, आता किती टक्क्यानं वाढवायचं आहे? 20, 30, 60 न वाढवायचं आहे. मग आता 70 मध्ये 20% जर वाढलो तर मी 120 होणार आहे या ठिकाणी. 120 भागिले 100. त्याच्यानंतर 80 मध्ये आता किती वाढवायचं आहे मला? दुसऱ्यामध्ये बघा कितीनं वाढले? 30%. म्हणजे 130 झालं. 130 भागिले 100. आता ह्याच्यामध्ये कितीनं वाढाले या ठिकाणी? तर 60%ने वाढाले. 60%ने वाढाले याचा अर्थ 160 बनाले ते. आणि 160% म्हणजेच काय? 160 भागिले 100. आता कट होते. आता प्रॉब्लेम आहे ना आपल्याला पॉईंटचं. हे 10, हे 10, हे 10, हे 10. लगे इथं 12×5 = 60, 12×7 = 72, 12×7 किती आली या ठिकाणी? तर 84 आलं. 12×7 = 84. पुढं अजून हे गेलं, हे गेलं, वरचे 2 0 कटलं. 13×7 = 78, 13×7 = 91 आलं या ठिकाणी. सॉरी, तेरी आटी किती येणार या ठिकाणी? तर 104 आलं. त्याच्यानंतर 1 2 1 2. आता 16 किती आलं या ठिकाणी? तर 144 आलं. 16 किती आलं या ठिकाणी? तर 144 आलं. आता काय करायचं आहे? 84, 104, 144 तर आलंय. आता ह्याच गुणोत्तर आपल्याला पाहिजे. कारण 20%, 30%, 60% वाढलो मी. किती झालं या ठिकाणी? 84, 104, 144. भाग कितीनं जाते चेक करा. 4 न जाईल बघा. इकडे जाते, इकडे जाते, इकडे जाते. 4 न कट करा आता. 4 1 4, 4 2 8, 4 1 4. इकडं 4 2 8, 9 10, 2 उराले 24 झाले. 4 सख 24. इकडं 4 त्रिकम 12, 13 14, 2 उरले 24 झाले. 4 सख 24. 21 26 36. 21 26 36. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? तर डी असेल. अशा प्रकारे म्हणजे जे वाढून आले ते अशा पद्धतीनं सोडवायचं. ह्याला जर वाढत असेल तर कसं सोडायचं? तर अशा प्रकारे. 21 26 किती आले या ठिकाणी? तर 36 आलं. आता नेक्स्ट गणित. आता या ठिकाणी
ए बी सी हे क्रिकेट संघाचे 3 फलंदाज आहेत म्हण. एका विशिष्ट सामन्यात त्यांनी केलेल्या धावांचे गुणोत्तर. आता 3 कार्यकर्ते आहेत, ए बी आहे, बी बी आहे, सी बी आहे. आता ते रन जे काढाले त्याचं जे गुणोत्तर द्यालंय आपल्याला, कसं द्यालंय? पहिल्यांदा ए बी चं गुणोत्तर द्यालंय, नंतर बी सी चं गुणोत्तर द्यालंय. सामन्याच्या शेवटी ए बी सी ने मिळून 856 धावा केल्या, बी ने किती धावा केल्या म्हणाले. पण ज्यावेळेस मी अगोदरपासून सांगत आहोत, जेव्हा केव्हा असं देईल ए बी चं गुणोत्तर नंतर बी सी चं गुणोत्तर, आपल्याला ए बी सी तिघाचे गुणोत्तर काढावं लागते. आता ए बी सी गुणोत्तर कसं काढायचं आपण शिकले. हे बी ए बी सी तिघाचे गुणोत्तर काढा. किती येते? सुरुवातीला ए बीच्या रनाचं गुणोत्तर किती आहे? 6 गुणोत्तर 7 आहे. 6 गुणोत्तर किती आहे? 7 आहे. बीसीचं किती आहे? 5 आणि 6. आता इथं 5 कुठं टाकायचं? खाली टाकायचं. 5 आणि किती आहे या ठिकाणी? 6. इथं काय येणार आहे? 5. इथं काय येणार आहे? 7. चेक करा आता. 6 पंचे 30, 7 पाच्या 35 आणि 6 सत्ते 42 आला. हे आता ऍक्च्युअल मध्ये आलं. हे किती आले? 30, 35 आणि 42. आता काय म्हणाले? सामन्याच्या शेवटी तिघांना मिळून किती धावा काढले? 856. वरी रन काढलेले, वरी ओरिजिनल वरी लिहायचं. ह्याच गुणोत्तर खाली टाका. आता तिघांना मिळून काढले. इकडे तिघांना मिळून किती होते चेक करा एकदा. तिघांना मिळून म्हणजेच काय? इथं 42. पहिल्यांदा 40 समजायला 40 आणि 30 की झाले या ठिकाणी 70. 70 आणि 30 की झाले या ठिकाणी तर 100 झाले. आणि वरी हे 5 आणि 2 7 म्हणजेच किती येणार या ठिकाणी तर 107 येणार आहे. किंवा बेरीज तुम्ही साईडला कसंही करू शकता. 42 प्लस 35 प्लस 30 कसंही करा साईडला घेऊन. 850 रनचंच गुणोत्तर किती आहे या ठिकाणी मी खाली लिहिलो बघा. 107. आपल्याला काय विचारलंय? बी न. आता जे काढायचं आहे ते गुणिले मध्ये पाहिजे म्हणून मी. बीचं किती आहे या ठिकाणी तर 35 आहे. 35 इथं घ्या. 35 कुठे घ्या? इथं. आता प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे की 107 ना आता कटनावरी कटते तसं, पण आता छोट्या छोट्या संख्येनं कटणार. डायरेक्ट 107 न भाग द्यावा लागते, कारण दुसरी संख्या तर कोणती नाही कटणारी. पण बघलं की समजावं आपल्याला की बाबा 107 आहे. जर समजा मी इथं जर इमॅजिन करा की 8 जर टाकलो मी, 7 8 56, 8 1 8, थोडं थोडं लाग आले काय तर लॉजिक. मग आता काय करायचं? 107 गुणिले 8 करून बघा साईडला. 7 8 किती आला या ठिकाणी? 56 6 4 5, 8 0 0 ने 1 5, 8 1 8 किती आले या ठिकाणी तर 856. म्हणजे कितीचा भाग बसाला या ठिकाणी? 8चा भाग बसालाय. कारण नाईलाज राहते इथं कटणारी संख्या येईना, आपल्याला डायरेक्ट 107 नाही भाग घालावं लागते कधी कधी. कितीचा भाग बसला या ठिकाणी? मग 8चा भाग बसला डायरेक्ट. डायरेक्ट कितीचा भाग बसलाय? 8चा भाग बसलाय. मग आता शेवटी आपल्याकडे काय उराले? 8 गुणिले 35 उराले. 8 गुणिले किती उराले? 35. 8 पंचे किती आले या ठिकाणी? 40चे 0 हातचे आले 4, 8 त्रिक 24, 25 26 27 28 किती असेल या ठिकाणी? मग 280 असेल. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर डी असेल 280. आता नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं प्रमाणावर आले. म्हणजे चॅप्टरचं नाव काय आपलं? गुणोत्तर आणि प्रमाण. प्रमाण तर अगोदर आपण बघितले होते, पण त्याच प्रमाणावर अजून एक प्रश्न उलाले. कारण संख्या कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी? 7 9 11 15 पैकी प्रत्येकी समान संख्या वजा केल्यास परिणामी संख्या प्रमाणानुसार असतात. मग प्रमाणानुसार म्हणजेच काय? प्रमाण म्हणजेच काय? सगळ्यात पहिल्यांदा सांगतो मी की जर समजा ए बी सी आणि हे डी जर असेल, 4 जर संख्या असेल, जर हे प्रमाणात आहेत का मला चेक करायचं आहे, तर काय करावं लागेल मला? पहिल्यांदा ए भागिले बी लिहावं लागेल. हे कशाच्या बरोबर राहावं तर सी भागिले डी च्या बरोबरच राहावं. बरोबर राहावंच लागते. जसं की उदाहरणार्थ मी जर असं केलो, ए आणि बी चं गुणोत्तर, त्याच्यानंतर सी आणि डी चं. समजा इथं या ठिकाणी 10 आणि किती आहे या ठिकाणी? 12 आहे. 10 आणि किती आहे तर 12. आता या ठिकाणी आपण काय करतो? 5 आणि 6. आता मला हे प्रमाणात आहेत का चेक करायचं आहे. म्हणजेच काय या ठिकाणी किती आले? ए बी सी डी हे प्रमाणात आहेत का मला चेक करायचं. जर चेक जर करायचं जर असेल तर आपण फॉर्म्युलामध्ये बघितल्या होत्या की पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या, आणि हे कशाच्या बरोबर राहणार आहे तर 12 गुणिले मधल्या 2 संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर राहते. किंवा याला अजून असंही करता येते, 10 याला गुणोत्तराला भागिले 12 करा. हे कशाच्या बरोबर राहते म्हणून मी 15 भागिले 18च्या बरोबर यावंच लागेल. आता इथं कटत असेल चेक करा बरं. 2 न कटते. 2 पंचे. आता तुम्ही म्हणाल की 10 12 15 18 सेम नाहीत, कटतंय ना अजून. मग ते कट करायला 2 पंचे 10, 2 सख 12,
इथं कटलं ह्याचं. आता ह्यालाही कटते अजून 15 आणि 18ला 3 भाग जाते. 3 15, 3 संग 18. आता हे प्रमाणात आले 5/6 बरोबर 5/6. याचा अर्थ 10, 12, 15, 18 कशा आहेत हे प्रमाणामध्ये आहेत. अशाच प्रमाणावर आपल्याला हे विचारले. काय विचारलं हे क्वेश्चन की 4 संख्या दिले आपल्याला. कोणते कोणते 4 संख्या आहेत तर 7, 9, 7, 9, 11 आणि किती आहे या ठिकाणी 15 आहे. प्रत्येकी समान संख्या वजा केल्यास म्हणजे ह्याच्यामधून सारखीच संख्या वजा करायला आणि वजा केल्याच्या नंतर काय भेटायला या ठिकाणी तर परिणामी संख्या प्रमाणात आहेत म्हणाले. मग जर आता एक बेस्ट ऑप्शन सांगतो, एकला मांडणी न करण्यापेक्षा सरळ सरळ ऑप्शन टाकून बघा. सरळ सरळ ऑप्शन की जर ऑप्शन मधून बघलो मी 3 जर घेतलो याला मी जर ह्याच्यामधून मी 3 वजा केलो कारण सगळ्यामधून 3 वजा होणार आहे. इथून 3 वजा, इथून 3 वजा, इथून 3 वजा आणि इथून 3 वजा, तिन्हीकडून बी 3 वजा झालं. प्रमाणात आहेत का आता कसं शोधायचं. 7 मधून 3 गेले या ठिकाणी किती उराले तर 4 उराले. पहिली संख्या 4 आली. नंतर 9 मधून 3 गेले किती उरले या ठिकाणी तर 6 उराले. किती उराले तर 6. त्याच्यानंतर 11 मधून 3 गेले या ठिकाणी किती उराले तर 8 उराले. त्याच्यानंतर 15 मधून 3 गेले किती उराले या ठिकाणी तर 12 उराले. आता हे प्रमाणात आहेत का मला चेक करायचं. एकतर तुम्ही असं करा, पहिल्या आणि शेवटच्या संख्याचा गुणाकार 12 चोक किती आले या ठिकाणी 48 उरले. ह्याचा गुणाकार मधल्या 2 संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर राहा. 6 किती उरले आहेत 48. ह्याचा अर्थ काय हे प्रमाणात आहेत. आता एकतर असं करा किंवा ह्यालाच असं करता येते 4/6, 4/6 आहे ना 4/6 करा. त्याच्यानंतर बरोबर मध्ये किती आहे तर 8 किती आहे या ठिकाणी तर 12 आहे. आता बघा कट होते का जसं की तर 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2/3च्या गुणोत्तरात आला इकडं 4 न कट होते 4 दुने 8, 4 त्रिकम किती आहे 12. याचा अर्थ इकडे 2/3 इकडे 2/3 म्हणजेच काय दोन्ही हे प्रमाणामध्ये आले. आता पण प्रमाणामध्ये कधी आलेत ज्या वेळेस प्रत्येकामधून 3 मायनस झाले ना त्यावेळेस आले. ह्याचा अर्थ पहिलंच ऑप्शन लागू पडले आपल्याला. बाय ऑप्शन जायचं होतं. एक ऑप्शन टाकून बघल्या होत्या फिट बसलंय. काय येणार आहे मग आपला ऑप्शन क्रमांक ए. कधी कधी दुसरं ऑप्शन लागेल, कधी तिसरं ऑप्शन लागेल, कारण बाय ऑप्शनच ह्याच्यानं लवकर काढता येते. मेथड जर बघितलं तर थोडं लॉंग जाणार आहे. त्याच्यामुळे काय केलं आपण तर बाय ऑप्शन चल्या. काही काही गणिताला आपल्याला बाय ऑप्शनच जावं लागेल लवकर उत्तर काढण्यासाठी. याचं उत्तर किती आलं या ठिकाणी तर मायनस किती वजा करावं लागेल या ठिकाणी तर 3 वजा करावं लागेल. जसं की 2019 मधले आता छोटे छोटे प्रश्न आहेत. काय म्हणते या ठिकाणी प्रश्नामध्ये की एका वर्गात 60 मुले व मुली आहेत. मग खालीलपैकी मुले आणि मुलींच्या संख्येचे योग्य गुणोत्तर कोणते नाही म्हण. 2019 मध्ये आला होता हे प्रश्न. आता याला सोडवायचं कसं. एकूण किती आहे टोटल 60 आहेत. एकूण किती आहेत 60 आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे मुले आणि मुलींचं योग्य गुणोत्तर कोणते नाही म्हणाले. योग्य गुणोत्तर म्हणाले. जर समजा मी 60ला ह्या जसं की आता डी ऑप्शन घेतो पहिल्यांदा 3 आणि जर 7च्या ह्याच्यामध्ये विभागलो मी 3 आणि 7च्या ह्याच्यामध्ये तर पूर्ण उत्तर मला काढता येईल. जसं की 7 आणि 3 किती आहे ते 10. 10ची किंमत किती आहे तर 60 मुलं आहेत. एकाची किंमत किती काढता आली मला 6 काढता आली. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन फिट बसाले. कशामध्ये पण पूर्ण डिवाइड होऊ आले. आपल्याला काय पाहिजे गुणोत्तर कोणते बनूच शकणार म्हणाले. आता जर समजा मी जर दुसरं जर ऑप्शन घेतलो 1/3 जसं की ते जर 1 आणि 3 टाकलो 3 आणि 1 किती झालं 4. 4 न ह्या 60ला भाग जाते का बघा. फक्त एवढंच बघा बाकी काय नाही. कारण तरच मला एका हिश्श्याची किंमत काढता येते. 4 न भाग चालय का 4 1 4 2 उरले 4 25 चाललंय भाग. याचा अर्थ हे बी फिट बसाले. हे बी येऊ शकणार. आता 2 आणि 3 मध्ये विभागून बघा 2 आणि 3 3 आणि 2 किती होतात 5. 5 आणि इथं भाग चाललंय का चाललंय. याचा अर्थ हे बी गुणोत्तर फिट बसाले. पण आपल्याला जे बसणार ना ते गुणोत्तर काढायचं. जसं की आता इथं 60 आहे. 60ला जर मी समजा 1 आणि 6 मध्ये हिश्श्यामध्ये भागता येणार विभागता येते पण ते पॉईंट मध्ये जाते. आणि लेकर कधी पॉईंट मध्ये राहणार थोडी आज थोडीच आहे की पॉईंट मध्ये अर्ध कापाले ह्याला देवला आज थोडीच राहणार आहे. इथं 6 ने किती आहे 7. 7 नाही तर भाग चाललंय का तर जायना. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कोणतं राहणार आहे आपलं तर एम आणि एन या 2 संख्येची बेरीज किती देवलेली आपल्याला तर 84 देवलेले आणि त्यांचा फरक किती आहे या ठिकाणी तर 6 आहे. तर त्यांच्यातील गुणोत्तर किती. हे कन्सेप्ट आपण आत्ताच बघितले होते थोडा म्हणजे मागच्या टाईप मध्ये की जर समजा 2 संख्येची जर बेरीज देवलाले
बेरीज म्हणजेच काय, ए प्लस बी देऊ लागले. आणि आपल्याला काय देवलेलं या ठिकाणी, तर ए प्लस बी किती देवलेलं या ठिकाणी, 84 देवलेलं समजा. आणि त्याच्यानंतर फरक किती देवलेला या ठिकाणी, एम आणि एन घ्या. ए प्लस बीच्या जाऊची एम आणि एन घेऊत आपण, सोपं जाईल अजून थोडस. एम प्लस एन बेरीज किती दिले या ठिकाणी, तर 84 दिले. जेव्हा एम मोठा आहे, कारण हे जे सिम्बॉल राहणार आहे, ज्याच्याकडे मोठं तोंड आहे ना, हे मोठं राहणार आहे. हे कसं राहणार आहे, मोठं, म्हणजे पहिली संख्या मोठी आहे आणि त्यांच्यातील फरक 6 असेल म्हणून. फरक म्हणजेच काय, सुरुवातीला मोठी संख्याच घ्यावं लागेल मला. हे एम मायनस एन किती आहे या ठिकाणी, फरक किती दिले या ठिकाणी, तर 6 देऊ लागले. आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यातील गुणोत्तर म्हणजे संख्याच काढायचं. आपण हे बघितले होते की जर समजा दोन संख्याची बेरीज दिले आणि दोन संख्याची वजाबाकी दिले, मला एक संख्या काढायचं, पहिल्यांदा एम काढायचं आहे, नंतर काय करायचं आहे, एन. तर ह्याला मी काय करा म्हणलो, मी एक वेळेस दोघांची बेरीज करा, भागिले 2 करा, एम भेटून जाते. त्याच्यानंतर 84 मायनस 6 करा आणि भागिले मध्ये काय करा, 2 करा, एन भेटून जाते. आता इथं अजून बी होतं, हे 2-2चं काहीच काम नव्हतं. इथं 2-2चं काही काम होतं का, तर नव्हतं. डायरेक्ट असंही कट होऊन जाते, काही प्रॉब्लेम येणार त्याच. किंवा 84 प्लस 6 करा, इथं 84 प्लस 6 किती येणार या ठिकाणी, तर 90 येणार आहे. तिकडं आता या ठिकाणी 84 मधून 6 गेले, एक तर प्लस झाले इकडं आणि इकडं मायनस करायचं. 6 गेल्यावर इथे किती येणार आहे या ठिकाणी, 78 येणार आहे. भाग जाते का चेक करा इकडं. आता कितीनं भाग जाईल, 6 न, 3 न तर जातेच, पण मोठी संख्या बघा 6 न जाते. 6 1 6 किती उराले या ठिकाणी, तर 3 उराले. 6 पंचे 30 आलं, 15 आलं या ठिकाणी. इकडे चेक करा, 6 1 6, 1 उरलं, 6 3 18. याचाच अर्थ काय या ठिकाणी, तर 15 गुणोत्तर 13 आपलं उत्तर असेल. किती आले, तर 15 गुणोत्तर किती आले या ठिकाणी, तर 13. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, तर डी असेल. इथं काय नाही, इथं फक्त एक तर तुम्ही बेरीज करून 2 न भाग देऊन हे सुद्धा करता येते, किंवा डायरेक्ट तुम्ही 2-2 कटवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं 15 गुणोत्तर किती येणार या ठिकाणी, तर 13 येणार आहे. आता या टाईपचं लास्ट गणित. आता हे जे क्वेश्चन आहे या ठिकाणी, हे थोडंसं मिश्रणावर आधारित आहे. कशावर आहे, तर मिश्रणावर. मिश्रण मध्ये असंच विचारते कधी कधी. काय विचारते, इथं दूध आणि पाण्याचं गुणोत्तर देते, तर त्याच्यामध्ये दूध ऍड झालंय त्याच्यामध्ये, पण पाणी तसंच राहिले, असंच काय तर म्हणते. मग सांगा बाबा दुधाचं प्रमाण किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, अशा टाईपचं आहे. जसं की उदाहरणार्थ इथं क्वेश्चन मध्ये काय म्हणालंय, 1600 विद्यार्थ्यांच्या शाळेत मुला मुलींचे गुणोत्तर, म्हणजे पहिल्यांदा मुलं आहेत, हे मुलं, नंतर कोण आहे या ठिकाणी, मुली आहेत. मुलगा आणि मुलीचे गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, तर 11 गुणोत्तर 9 आहे. 11 गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, 9 आहे. आणखी किती मुलांना प्रवेश द्यावा म्हण. आता म्हणजेच ऍड कोण होलाले माहिती आहे का, ह्याच्यामध्ये बघायचं पहिल्यांदा. आणखी किती मुलांना प्रवेश द्यावा, म्हणजे मुलं ऍड होल आहेत, प्लस होल आहेत. कोण होलाले, प्लस, मुलं प्लस होल आहेत. मुलांना प्रवेश द्यावा म्हणजे त्यांचे गुणोत्तर 4 आणि 3 होईल. म्हण गुणोत्तर किती होईल या ठिकाणी, 4 गुणोत्तर 3 होलाले. म्हण एक काम करायचं आपल्याला, सगळ्यात महत्वाचं काय काम करायचं सांगतो इकडे बघा. आता आणखी किती मुलांना प्रवेश द्यावा म्हणाले, म्हणजेच काय, मुलं वाढालेत. मुली वाढालेत का ह्याच्यामध्ये, मुली नाही, मुली तेवढेच आहेत बिचारे. आता कोण वाढाले या ठिकाणी, मुलं वाढालेत. मग मुली जर तेवढे असतील, मग वरी बी मुली किती आहेत या ठिकाणी, 9 आहेत. खाली बघा मुली कितीच आहेत, इथं 3 दिस आहेत. येतो ना इन्साफ, हे वरी मुली 9 दिस आहेत, इथं किती दिस आहेत, 3 दिस आहेत. मग आपण एक काम करूत, आपण मुली बरोबर आणूत. बरोबर कसं आणूत, आता इथं 3 आहे, इथं किती आहे, 9 आहेत. 3 ला 9 बनवा, ह्या 3 ला किती बनवा, 9 बनवा. 9 जर बनवायचं जर असेल तर मला इथं गुणिले काय करावं लागेल, 3 करावं लागेल. गुणिले काय करावं लागेल, 3. कारण थोडंसं भाग हे मिश्रणावर गेले. मिश्रण एकदा कंप्लीट झालं की अशा टाईपची बी गणित आपल्याला येऊन जातात. मुली सेम झाले, 3 गुणिले 3 केला. पण ज्यावेळेस गुणोत्तराचा एक रूल राहणार आहे, इथं ज्यावेळेस गुणिले 3 होणार आहे, इथं बी गुणिले 3च होणार आहे. मग आता मला सांगा, 3 गुणिले 3 किती आलं या ठिकाणी, 9 आलं. इकडं 3 गुणिले 4 करा, किती आला आता या ठिकाणी, इथं 12 आलं. म्हणजेच काय, मुली समान आहेत बघा. इकडे मुली 9चे 9 आहेत. मुलं वाढलेत. मुलं कितीनं वाढले या ठिकाणी, पहिला 11 होता, आता किती झाले, 12 झाले. 1 न वाढले, कितीनं वाढले, प्लस 1 न वाढले. पण तेच आपल्याला किती मुलं वाढलेत हे काढायचं आपल्याला. एक तर हे गुणोत्तर झालं. मग आता कसं काढायचं बघा, इकडं 1600 विद्यार्थी होते टोटल. सुरुवातीला किती होते या ठिकाणी, 1600 होते. मुलं आणि मुली मिळून 1600 होते. मुलं आणि मुलीचं प्रमाण किती आहे, 11 आणि 9 आहे. दोघांची बेरीज करा बरं. इथं 11 अधिक 9 किती झाले, टोटल 20 झाले. म्हणजेच हे कितीचं प्रमाण आहे, 20चं प्रमाण आहे. आणि गुणिले मध्ये ज्याचं काढायचं आहे ते टाका. कोणाचं काढायचं आहे मला या ठिकाणी,
जेवढं वाढालंय ते काढायचं मला. वाढालंय कितीनं? मग 1नं वाढालंय. कितीनं वाढालंय या ठिकाणी? तर 1नं वाढालंय. जे वाढालंय त्याच टाकायचं गुणोत्तर 1. आता कट होते, हे कट झालं, हे कट झालं. बे 1 बे, बे 8 16, बे 0 जा 0. 80 गुणिले 1 करा या ठिकाणी किती येणार या ठिकाणी? तर 80. ऑप्शन नंबर आपलं कोणता असेल या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक सी असेल आपल्या क्वेश्चनचं उत्तर.